मुंबई लोकलमध्ये मयंक लोहार नावाच्या तरुणाच्या हत्येच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. चर्चगेट ते नालासोपारा लोकलमधील प्रवासी मयंक लोहार हत्या प्रकरणात आरोपी रोशन सुवर्णा आता अटकेत आहे. मात्र आरोपी रोशनविषयी धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. गेल्या 2 महिन्यांपासून रोशन हा बॅगेत चाकू घेऊन प्रवास करत असल्याचं त्याच्या चौकशीत समोर आलंय. घटनेच्या दिवशी दरवाजा बंद करण्यावरून मयंक आणि रोशन यांच्यात वाद झाला. तो टोकाणा गेला. त्यानंतर त्यानं मयंकवर चाकूनं सपासप वार केले, ज्यात त्याचा जीव गेला. रोशननं पोलिसांना दिलेल्या कबुलीमध्ये या घटनेबाबत सांगितलंय. मयंकनं त्याला मारहाण केली म्हणून संताप अनावर झाला आणि बॅगेतल्या चाकूनं त्याच्यावर वार केल्याचं पोलिसांना सांगितलंय. तपासात त्यानं 1.5 ते 2 महिन्यापूर्वीच तो चाकू खरेदी केला होता. तो घरी वापरण्यासाठी घेतला, मात्र तो घरी ठेवायचं राहून गेले अशी माहिती दिली. रोशनचं कुठलंही गुन्हेगारी रेकॉर्ड नसल्याचंही पोलिसांनी सांगितलंय. घटनेच्या दिवशी दारूच्या नशेत असल्याचंही सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. हत्या करून पळालेल्या रोशनला पकडण्याचा टास्क खूप अवघड होता. घटनेच्या दिवशी आणि नंतर आरोपी रोशन सुवर्णा हा कुठून आला आणि कुठे गेला हे तपासण्यासाठी 2 वेगवेगळ्या टीम काम करत होत्या. त्याच्या शर्टच्या मागे असलेल्या लोगोवरून तो स्थानकात नेमका कुठून कसा आला याचा शोध सुरू असताना रिक्षाचा नंबर मिळाला. पुढे रिक्षानं तो अंधेरी कार्गो भागातून आल्याचं स्पष्ट झाले. तिथं त्याचा फोटो दाखवताच तो बारकोड लावणारा रोशन असल्याची माहिती पथकाला मिळाली. आरोपी रोशन सुवर्णा हा मीरा रोडच्या साईबाबा नगर येथील रहिवासी असल्याचं समोर आले. या प्रकरणाच्या तपासासाठी रेल्वे पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांचीही चौकशी सुरू केली आहे. तो 2022 पासून कुटुंबासह भाडेतत्वावर येथे राहत होता. त्याच्या कुटुंबात आई वडील आणि मोठा भाऊ आहे. रोशनचं वडील रमेश सुवर्णा मुंबईतील डॉक परिसरात पॅकिंगचं काम करतात. रोशन आणि त्याचा मोठा भाऊही त्यांच्यासोबत काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतेच रोशनच्या नावावर पुढील 3 वर्षासाठी घराचा भाडे करार करण्यात आला होता. घटनेच्या दिवशी तो घरी आला होता. जेवण करून काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर तो पहाटे घराबाहेर पडला होता अशी माहिती मिळतेय. यानंतर कुर्ला स्टेशनवर पोलिसांनी त्याला पकडला. या घटनेनं संताप व्यक्त केला जातोय. अनेकांनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केलाय. हा मुद्दा विरोधकांनी विधानसभेत देखील उपस्थित केलाय, ज्याची दखल विधानसभा अध्यक्षांनी घेतलीय आणि सरकार यावर निवेदन करणार आहे.